माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे अमावस्या आणि अमावस्या दिवशी तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या गोष्टी करून बघा, नक्कीच घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती खूप प्रमाणात कमी होते। आणि आपल्याला म्हणजे काही जणांना वाटतं की नाही, अमावस्या असली म्हणून काय झालं, या गोष्टी केल्याने असं काय होणार आहे। पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी तरी नक्की कराव्यात। ज्यांना खरंच त्रास होतो आहे त्यांना म्हणजे ज्यांना खरं त्रास होतोय त्यांच्यासाठी हे उपाय खूप लाख मोलाचे ठरतात। सतत घरामध्ये कटकटी, भांडणं, काही नैराश्य असेल किंवा मग कोणती कामं आहेत ती मार्गी लागत नाही आहेत। बऱ्याच जणांच्या घरात असे प्रॉब्लेम्स असतात। मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम्स येत असतात किंवा मुलं खूप आपले अभ्यास करतात, त्याचं योग्य फळ मिळत नाही। आपण खूप कष्ट करतो स्वतः, त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही किंवा मग अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स असतात जे घरामध्ये आपल्या नैराश्य निर्माण करतात, निगेटिव्हिटी निर्माण करतात। तर असे काही उपाय आपल्याला करायचे आहेत दर अमावस्येला, जे खूप प्रभावी ठरतात आणि खरंच आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती कमी करायला खूप महत्त्वाचे ठरतात। आता असं वाटतं आपल्याला की बाबा अमावस्या हा वाईट दिवस आहे किंवा चांगला दिवस नाही, तर तसं काही नसतं। मनाच्या समजुती असतात माणसाच्या, त्यामुळे जिथे आपल्याला निगेटिव्हिटी वाटत आहे तिथे जास्त प्रमाणात सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि त्या निगेटिव्हिटीला आपल्याला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्यासाठी हे उपाय करायचे आहेत। उपाय करायचे म्हणजे तरी काय, की काही जादूटोणा करायचा आहे किंवा काही तंत्रमंत्र, तसं नाही। तर आपली जी निगेटिव्हिटी आहे आपल्या मनातली, आपल्या माइंडमधली, ती घालवून आपल्याला ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करायची आहे। काहीतरी चांगली गोष्ट आपण जेव्हा करतो, जेव्हा आपल्याला निगेटिव्ह फिलिंग निर्माण होतं मनामध्ये, त्यावेळेला जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर आपलं जे माइंड आहे ते चांगल्या गोष्टीकडे वळतं आणि जे निगेटिव्ह फिलिंग आहे आपली ती कमी व्हायला मदत होते आणि जी पॉझिटिव्ह फिलिंग तयार होते आपल्यामध्ये ती ती काय करते तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणते। आपल्या माइंडमधली पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये उतरते आणि त्यामुळेच घरामधलं जे वातावरण आहे ते चांगलं पोषक होतं, चांगलं सकारात्मक पॉझिटिव्ह होतं। तर काय उपाय आहे ते नक्की करा तुम्ही अमावस्येला, दर अमावस्येला करत चला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला काय करायचं, दर अमावस्येला अशी पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा 2 वाती वळून तुम्हाला घ्यायच्या आहेत। दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं, फुलं व्हायची, फुलं असतील तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर तुमच्या टॉयलेट बाथरूमच्या जवळ ठेवायचा आहे। म्हणजे जिथे कुठे टॉयलेट बाथरूम असेल ना तिथे हा एक दिवा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे। तर असं का, तर आपल्या घरामधला जो टॉयलेट बाथरूमचा भाग असतो हा सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी तयार करत असतो आणि ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी असा दिवा, एक पणती लावायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, कणकेचा एक दिवा करायचा आहे। त्यामध्ये मीठ घालू नका, त्यामध्ये देखील 2 वाती वळून घालायच्या आहेत। दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, प्रज्वलित करायचा आहे दिवा आणि तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर हे का करायचं, तर काही पितृदोष असतील तुमचे तर या उपायाने नक्की ते कमी होतात। पितरांची शांती होण्यासाठी हा उपाय खूपच चांगला आहे। कारण बघा, भरपूर कामं अशी असतात की जी पितृशांती नसल्यामुळे अडलेली असतात। तुमच्या घराचं काम असेल, काहींचे लग्न ठरत नसतील किंवा काहीही प्रॉब्लेम असेल, तर सगळ्यात मोठा जो दोष असतो तो म्हणजे पितृदोष। तुमच्या पितरांची शांती होत नसेल तर तुमची कामं जी आहेत ते खूप अडलेली असतात। घरामध्ये सतत आजारपण किंवा मग अकाली मृत्यू वगैरे असे जे समस्या आहेत, तर पितृदोषांमुळे भरपूर असे प्रॉब्लेम निर्माण होतात। त्यामुळे दर अमावस्येला हा उपाय न विसरता तुम्ही करा। याने बऱ्याच प्रमाणात पितृदोष कमी होण्यास मदत होते।
आणि असा जो दिवा आहे तो तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही तुम्ही प्रज्वलित करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही तो प्रज्वलित करू शकता. आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तो कुठे ठेवायचा आहे तर तुमचं जे किचन ओटा आहे त्या खाली तुम्हाला ठेवायचा आहे आणि दक्षिणेला तोंड करून तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. जर किचन ओट्याखाली जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे एखाद्या दक्षिण दिशेला हा दिवा ठेवू शकता आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे की आम्हाला स्थैर्य लाभू द्यात म्हणून. तर हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. आता पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी न विसरता लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. बघा, अमावस्या असा दिवस आहे, या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी मातेची भरभरून सेवा केली तर तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये खूप वाढ होते. अडकलेले पैसे जे आहेत ते मिळण्यास मदत होते. त्यामुळे दर अमावस्येला लक्ष्मी मातेला असं पंचामृताने किंवा दुधाने, स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून तिची विधिवत पूजा करत चला. श्री सूक्तमचा पाठ करत चला. अगदी खूप लाभदायी हा उपाय आहे आणि अमावस्येला केलेली लक्ष्मी मातेची सेवा कधी वाया जात नाही. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ करण्यासाठी, आर्थिक स्थिती चांगली बनवण्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होते. आणि न विसरता लक्ष्मी मातेला अमावस्येच्या दिवशी लाल फूल व्हायला विसरायचं नाही. पुढे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दही आणि भात घ्यायचा आहे. भात घेताना तुम्हाला तो शिळा घ्यायचा नाही, तर तुम्हाला तो ताजा घ्यायचा आहे. त्यामध्ये दही टाकून भातामध्ये मिक्स करायचा आहे आणि हा तुम्हाला पशुपक्ष्यांना खायला बाहेर तुमच्या बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा दही भात जो आहे तो तुमच्या घरावरून 3 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे काही नजर दोष, बाहेरच्या बाधा वगैरे असतील तर त्या निघून जातात. कारण दह्यामध्ये खूप प्रमाणात निगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद असते. त्यामुळे दह्याचा वापर आपण इथे करायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या पशुपक्ष्यांना देखील हे खायला ठेवायचं आहे. याने देखील पितृशांती व्हायला खूप मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला अमावस्ये दिवशी असा कापूर घ्यायचा आहे. कापराच्या वड्या घ्यायच्या. भीमसेनी कापूर वापरला तरीही चालेल किंवा साधा वापरा. त्यामध्ये तुम्हाला 2-3 थेंब तुपाचे टाकायचे आहेत आणि असा धूर तुम्हाला सर्वत्र घरामध्ये फिरवायचा आहे. बघा, कापूर जो आहे त्याला औषधी गुणधर्म आहेत. कापूर घरामध्ये जाळल्यामुळे खूप प्रमाणामध्ये जे बॅक्टेरियाज वगैरे आहेत ते मरून जातात आणि घरामध्ये आपल्या एक ताजंतवानं शुद्ध प्रकारचं जे वातावरण आहे ते निर्माण होतं. तर नक्कीच असं कापराचा धूर अमावस्येच्या दिवशी नक्की करत चला. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा कापूर घ्यायचा आहे. एखादी पणती घ्या किंवा मग एखादी अशी मातीचं भांडं घ्या शक्यतो. त्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि हा जो कापूर आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. आणि हा कापूर तुम्हाला झाकायचा वगैरे नाही, तर तुम्हाला असाच ठेवायचा आहे, पण दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. जी काही येणारी निगेटिव्हिटी आहे ती हा कापूर जो आहे तो खेचून घेतो. इतका हा उपाय जो आहे तो प्रभावी आहे. आणि तुम्ही दर अमावस्येला हा कापूर जो आहे तो बदलू शकता. कारण कापूर हा हवेमध्ये विरघळून जातो. त्यामुळे जरी तो विरघळला तरी पण तुम्ही दर अमावस्येला तो कापूर बदलून त्या कोपऱ्यामध्ये पुन्हा दुसरा ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, असं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते मातीच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि ते ठेवायचं आहे. तुम्हाला तुमच्या जो बाथरूमचा एरिया आहे त्या बाथरूमच्या एरियामध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. म्हणजे बाथरूमची जी खिडकी असते तर त्या खिडकीमध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे दर अमावस्येला.
बघा, बऱ्याचशा प्रमाणातली जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या बाथरूममधून टॉयलेटमधून येत असते आणि या एरियामध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. असं मीठ ठेवल्यामुळे बऱ्याच प्रमाणात जी निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते, तर हे मीठ जे आहे ते निगेटिव्हिटी खेचून घेतं, इतकी या मिठामध्ये ताकद असते. यासाठी तुम्ही खडे मीठ वापरले तरी चालेल किंवा खडे मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल. तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत, पण छोटे उपाय जरी असले तरी बऱ्याच प्रमाणात हे मोठं काम आपलं करतात. दर अमावस्येला तुम्ही या गोष्टी करत चला. नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक पडलेला दिसेल. घरामध्ये कलह, कटकटी, वादविवाद होत असतील, काहीही अशी कामं आहेत ती होत नाहीत, अडकत आहेत, तर हे जे उपाय आहेत ते अमावस्येला आवर्जून करा. कोणी कितीही तुम्हाला काहीही म्हटलं तरी हे उपाय तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करता आहात, याच्यामध्ये आपण कोणाचंच काही वाईट करत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ह्या समस्या असतील तर नक्की दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करत चला. 100% फरक तुम्हाला जाणवेल. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील या उपायांमुळे कदाचित सुटतील आणि नक्कीच सुटणार अशी माझी गॅरंटी आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.